वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी समाजशास्त्र विषयाची एक टेस्ट घेणार आहोत मित्रांनो। 60 मार्काची ही टेस्ट असणार आहे आणि परीक्षेपूर्वी खूप इम्पॉर्टंट हे टेस्ट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। कारण की जशा प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे 60 प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे मित्रांनो। तर खूप स्पेशल आणि इम्पॉर्टंट हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी 60 पैकी जवळपास तुम्हाला 35 मार्क कमीत कमी या ठिकाणी मिळायला पाहिजे। कारण की परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यास विषयात आपल्याला जवळपास म्हणजे 30 पैकी 20 किंवा 60 पैकी 35 मार्क या ठिकाणी मिळाले पाहिजे। तर चला प्रश्न क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता हे बघा, प्रश्न पहिला इथे दिलेला आहे की डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू आपला काय असेल योग्य उत्तर असणार आहे। माहिती दिलेली आहे की डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू आहेत। हे पुस्तक त्यांनी 1942 ते 1945 दरम्यान अहमदनगर किल्ल्यावरील तुरुंगवासात असताना लिहिले आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा, दुसरा प्रश्न दिलेला आहे की साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोरच्या डॅश डॅश पुस्तकास मिळाला। अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तुम्ही काउंटिंग करत चाला की तुम्हाला म्हणजे तुमचे किती प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेले आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि गीतांजली काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न हे बघा मित्रांनो, या ठिकाणी माहिती दिलेली आहे की स्पष्टीकरण दिलेलं आहे की गीतांजली हा एक काव्यसंग्रह आहे ज्यासाठी टागोरांना 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले। या पारितोषिकामुळे ते नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले गैर युरोपीय व्यक्ती ठरले, म्हणजे भारतीय व्यक्ती ठरले। पुढचा प्रश्न क्रमांक 3। तिसरा प्रश्न विचारलेला आहे की उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती। तर हे बघा, डेहराडून हे काय असणार आहे आपला उत्तर असणार आहे। कारण की उत्तराखंड राज्याची जी राजधानी आहे ते देहरादून किंवा डेहराडून असेल मित्रांनो। पुढचा प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला। तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे 1674 आपला योग्य उत्तर असणार आहे। कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे राज्याभिषेक आहे मित्रांनो ते 1674 या साली झालेला आहे। माहिती दिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली झाला आहे। हा ऐतिहासिक सोहळा रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी संपन्न झाला। पुढचा प्रश्न दिलेला आहे की ऑगस्ट क्रांती दिन कोणता। अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। 8 ऑगस्ट हे काय असणार आहे ऑगस्ट क्रांती दिन असणार आहे। पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। माहिती आपण दिलेली आहोत, तुम्ही पाहू शकतात की 8 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो कारण याच दिवशी 1942 साली महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली होती, त्यामुळे योग्य पर्याय 8 ऑगस्ट आहे। पुढचा प्रश्न आहे की टुंड्रा मृदा हे डॅश डॅश प्रकाराचे मृदेचे उदाहरण आहे मित्रांनो। आन्सर की मध्ये विभागीय प्रकार दिलेला आहे, परंतु रिसर्च केल्यानंतर असे माहीत पडले की टुंड्रा मृदा हे अविभागीय मृदेचा प्रकार असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। कारण की आन्सर की मध्ये खूप चुका झालेली आहे मित्रांनो। तर हे बघा, टुंड्रा मृदा हे अविभागीय मृदेचे उदाहरण आहे। मृदेचे वर्गीकरण करताना टुंड्रा मृदा ही विभागनीय न झालेल्या मृदेमध्ये येते। अविभागीय मृदा म्हणजे काय, तर टुंड्रा मृदा अविभागीय मृदेचा एक प्रकार आहे। विभागीय मृदा म्हणजे काय, तर विभागीय मृदेमध्ये उदाहरणार्थ रेगूर, लाल, जांभी मृदा विभागीय आढळते। आणि पोडझोल म्हणजे काय, तर हे बघा, पोडझोल हा विभागीय मृदेचा हा एक प्रकार आहे जो टुंड्रा मृदेपेक्षा वेगळा आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे की 7वा प्रश्न विचारलेला आहे की माउंट डॅश डॅश हे
ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि कॅसिस्को काय असेल? आपला योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न विचारलेला आहे की किनारपट्टीच्या प्रदेशात साधारण कोणत्या प्रकारची वने आढळतात? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे कांदळवन. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. 60 पैकी तुम्हाला मार्क्स किती मिळाले मित्रांनो तुम्ही काउंट करत चाला, कारण की अशाच प्रकारचे 5 टेस्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत परीक्षेपूर्वी. स्पष्टीकरण दिलेलं आहे की किनारपट्टीच्या प्रदेशात कांदळवन म्हणजे खारफुटीची जंगले साधारणत आढळतात. ही वने समुद्राच्या किनार यालगत आणि नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आढळतात. कांदळवन ही जंगले खराट पाण्यात वाढतात आणि ती प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन आणि गोदावरी, कृष्णा, महानदी, कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेश आढळतात. सदाहरित वने काय असते? तर हे बघा सदाहरित वने म्हणजे काही किनारपट्टीच्या प्रदेशात विशेषतः पश्चिम किनारपट्टीवर सदाहरित वने देखील आढळतात. आणि पानझडी अरण्य ही वने किनारी भागाच्या उंचवट्यावर आणि सखल भागात आढळतात, पण ती कांदळवनापेक्षा वेगळी आहे. प्रश्न आहे की भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे. आणि पर्याय क्रमांक जे 1 असेल पॅसिफिक महासागर ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक जे 1 दिलेला आहे मित्रांनो बरोबर आहे, कारण की एल निनो प्रवाह पॅसिफिक महासागरातून वाहतो आणि भारतीय हवामानावर त्याचा प्रभाव पडतो. हा प्रभाव मध्य आणि पूर्व मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ झाल्यामुळे तयार होतो, ज्यामुळे जागतिक हवामानावर परिणाम होतो. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की तापमानाची विपरीतता म्हणजे काय? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. वाढत्या उंचीबरोबर तापमान वाढते, वाढत्या उंचीबरोबर तापमान कमी होणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतो. मित्रांनो अतिशय फास्ट आपण हे टेस्ट या ठिकाणी पाहणार आहोत, कारण की एक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड प्रश्न असणार आहे आणि परीक्षेपूर्वी म्हणजे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न असणार आहे. मित्रांनो यापैकी काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत जसेच्या तसे पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न आहे की भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीप समूहापैकी आहे, ते उदाहरण कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि बॅरन बेट काय असेल? आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. माहिती दिलेली आहे की बॅरन बेट भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान बेटावर असलेल्या बॅरन बेटावर आहे. बॅरन बेट हे अंदमान समुद्रात स्थित एक निर्जन बेट आहे आणि ते भारतीय उपखंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की भारतात कर्नाटक राज्याच्या प्रथम क्रमांक डॅश डॅश उत्पादनात आहे. मित्रांनो हे बघा लोकर दिलेला आहे आन्सर की मध्ये, परंतु जे योग्य उत्तर असणार आहे रिसर्च झाल्यानंतर असं माहित पडलं की रेशमी हे काय असणार आहे? आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13 हे बघा माहिती दिलेली आहे की भारतात कर्नाटक राज्य रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. कर्नाटक हे देशातील सर्वात जास्त मोठे कच्चे रेशीम उत्पादक आहे, जे भारतातील एकूण उत्पादनापैकी सुमारे 32% ते 65% उत्पादन करते. पुढचा प्रश्न आहे की समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्यास काय म्हणतात? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि संघटना स्वतंत्र काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की आपला देश प्रजासत्ताक आहे याचे कारण काय? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक जे 1 असेल ते बरोबर असणार आहे की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणुका झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात, हे काय असणार आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे की नकाशातील
समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार डॅश डॅश असतो। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। तर हे बघा, नकाशातील जे समोच्च रेषा आहे ते जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार कसा असतो, तर तीव्र असतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। माहिती दिलेली आहे की नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार कसा असतो, तर तीव्र असतो। तेव्हा समोच्च रेषेच्या एकमेकांच्या खूप जवळ असतात तेव्हा जमिनीच्या उंची कमी जागेत बदलते, ज्यामुळे उतार तीव्र होते। तीव्र उतार समोच्च रेषा एकमेकांच्या जवळजवळ असणे आणि मंद उतार म्हणजे काय, ते समोच्च रेषा एकमेकांपासून लांब असणे हा आपला योग्य पर्याय या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न दिलेला आहे की प्रकाश एका सेकंदात सुमारे किती किलोमीटर प्रवास करतो, तर हे बघा 3 लाख किलोमीटर प्रवास करतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। कारण की प्रकाश एका सेकंदात सुमारे 3 लाख किलोमीटर प्रवास करतो हे एक अंदाजित मूल्य आहे। कारण प्रकाशाचा नेमका वेग सुमारे म्हणजे दिलेला एक फिगर मीटर प्रति सेकंद आहे, जे साधारणपणे किलोमीटर किंवा लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका होतो। पुढचा जे प्रश्न आहे की पंपोई हे शहर डॅश डॅशच्या खाली गाडले गेले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि जे पर्याय क्रमांक 2 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे, ज्वालामुखीतून येणारा राखेच्या प्रवाहाच्या खाली गाडले गेले, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की नदीच्या काठी वसलेले म्हणजे डॅश डॅश नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि दामोदर काय असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे। कारण की दामोदर नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे। पर्याय क्रमांक जे 4 असेल क्षिप्रा नदीच्या, पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो की क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। हे बघा, माहिती दिलेली आहे की उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे। क्षिप्रा नदी ही मध्य प्रदेशातील एक पवित्र नदी आहे आणि तिच्या तीरावर कुंभमेळा भरतो। क्षिप्रा नदी उज्जैन हे याच नदीच्या काठी वसलेले आहे आणि कुंभमेळा येथेच भरतो। तापी नदी संदर्भात माहिती दिलेली आहे की हे बघा, तापी नदी पश्चिम घाटातून वाहते आणि नर्मदा नदी पूर्व पश्चिम दिशेला वाहते, त्यामुळे उज्जैन या नद्यांच्या काठी नाही। दामोदर नदी संदर्भात दिलेला आहे की दामोदर नदी पूर्व भारतातून वाहते आणि तिच्या उज्जैनशी काही संबंध नाही। प्रश्न विचारलेला आहे की गटात न बसणारा शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल मित्रांनो गाहडवाल हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। माहिती पाहून घेऊया। माहिती दिलेली आहे की चोळ, परमार, यादव हे तीनही भारतीय इतिहासातील महत्त्वाचे व्यापक आणि प्रसिद्ध राजवंश आहे, परंतु गढवाल हा उत्तर भारतातील प्रादेशिक मर्यादित सामर्थ्याचा राजघराणा मानला जातो। इतिहासाच्या मुख्य महान राजवंशांच्या याद्यांमध्ये चोळ, परमार, यादव यांच्यासोबत सहसा घेतला जात नाही। आता पुढचा जे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 20 विचारलेला आहे की न्यायमूर्ती रानडे भंडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे डॅश डॅशचे नेते होते। तर हे बघा मित्रांनो, हे सगळे जण जे होते ते प्रार्थना समाजाचे नेते होते। म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल, आपलं बरोबर उत्तर असणार आहे। कारण की न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भंडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे नेते होते। प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये केली आणि नंतर महादेव गोविंद रानडे यात सामील झाल्यामुळे ते अधिक लोकप्रिय झाला। प्रार्थना समाज हा महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळ होती, ज्यांची स्थापना 1867 मध्ये झाली। संस्थापक सदस्य डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे स्थापनेत पुढाकार घेणारे एक प्रमुख सदस्य होते। इतर नेते जसे की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती तेलंग आणि डॉक्टर भंडारकर हे प्रार्थना समाजाचे महत्त्वाचे नेते होते। हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी शेवटची ऑफर आपण या ठिकाणी घेऊन आणलो आहोत, कारण की फक्त परीक्षेला 12 दिवस बाकी आहे आणि आजपासून आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। कारण की जशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि 399 मध्ये हे सगळी सामग्री तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो। यात तुम्हाला हिंदीचे नोट्स, हिंदीचे क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी, मराठीचे नोट्स आणि मराठीचे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी, बालमानसशास्त्राचे क्वेश्चन सेट मिळणार आहे मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि परिसर अभ्यास समाजशास्त्र विषयाचे 400 महत्त्वपूर्ण प्रश्न मिळणार आहे मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 साठी। एक कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, त्या नंबरवर मेसेज करून व्हॉट्सअप करून तुम्ही हे
सामग्री परचेस करू शकतात मित्रांनो, कारण की आता जास्त वेळ तुमच्याकडे नाही. अशाच प्रकारचे साहित्य वाचून तुम्ही परीक्षेत पास होऊ शकतात. कारण MCQ वाचन प्रश्नोत्तरांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे या ठिकाणी खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर हे सगळं प्राप्त करण्यासाठी आत्ताच संपर्क करा, कारण परीक्षेला खूप कमी वेळ आहे. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकतात मित्रांनो. हे प्रत्येक सामग्री जी आहे ते परीक्षेसाठी खूप खूप इंपॉर्टेंट है. और दोस्तों हमारे हिंदी के क्वेश्चन सेट और हमारे हिंदी के जो नोट्स है, मैं आपको बता रहा हूँ दोस्तों, अगर आपकी भाषा एक हिंदी है तो आपने हिंदी के पेपर देकर ही हिंदी के क्वेश्चन सेट को हल कर ही परीक्षा में जाना है, जिसका पूरा पूरा लाभ आपको क्या है यहाँ पर मिलने वाला है. हम बढ़ते हैं हमारे अगले प्रश्न की तरफ. वीडियो को लाइक कर लेंगे दोस्तों, चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. प्रश्न क्रमांक 21 विचारलेला आहे की हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ऋषलिंगम पतलू हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की भारतातील समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक कोणास म्हटले जाते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि राजा राममोहन राय हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक माहिती दिलेली आहे की भारतातील समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक राजा राम मोहन राय यांना म्हटले जाते. त्यांना आधुनिक भारताचे जनक देखील असे म्हटले जाते, कारण त्यांनी सती प्रथा, बालविवाह आणि जातीभेद यासारख्या सामाजिक वाईट प्रथाविरुद्ध आवाज उठवला आणि ब्राह्मण समाजाची स्थापना केली. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. आणि इथे दिलेलं आहे की हे बघा, राजा राम मोहन राय 1828 मध्ये ब्रह्म समाजाची स्थापना केली आणि सती प्रथेला विरोध केला. सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर महात्मा फुले संदर्भात माहिती दिलेली आहे की महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि मुली तसेच समाजातील कनिष्ठ जातींसाठी शाळा उघडल्या. दयानंद सरस्वती त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि वेदांकडे परत जा ही घोषणा केली. आणि जगन्नाथ शंकर सेठ हे एक समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ होते, ज्यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणामध्ये योगदान दिले. प्रश्न क्रमांक 23 दिलेला आहे की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. अशा प्रकारे प्रश्न काय आहे विचारलेला आहे. आणि ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे, कारण की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. हे अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाले. पुढचा जे प्रश्न आहे की गाथा सप्तशती महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्यग्रंथाची रचना कोणी केली. तर पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, हाल हे आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे माहिती दिलेली आहे की गाथा सप्तशतीची रचना हाल या सातवाहन राजाने केली. हा ग्रंथ मराठी प्राकृत भाषेतील शृंगार रसावर आधारित प्रेम कवितांचा संग्रह आहे, ज्यामुळे सुमारे 700 गाथा श्लोक आहेत. प्रश्न आहे की ज्यू धर्मातील प्रार्थना स्थळाला डॅश डॅश म्हटले जाते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि जे पर्याय क्रमांक 3 असेल सिनेगॉग आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न आहे की हे बघा, 26वा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी समर्थतात, पण नोटिफिकेशन प्रॉब्लेम येत आहे, 1 मिनिट. महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाही. असे महाराष्ट्रातील लोकांविषयी गौरवपूर्ण उद्गार कोणी काढले. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 2 असेल युआन श्वांग काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न आहे की समराईचकहा हा ग्रंथ कोणी लिहिला. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. हरिभद्रसूरी हे काय असणार आहे, आपले योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे माहिती दिलेली आहे की समराईचकहा हा ग्रंथ हरिभद्रसूरी यांनी लिहिला. हा ग्रंथ 8व्या शतकात गुजरातमध्ये रचला गेला आणि त्यात राजा समरदित्य आणि अग्निशर्मा यांच्या 9 जन्माच्या संघर्षाची कथा आहे. पुढचा जे प्रश्न आहे की मराठी कादंबरी लेखनामध्ये कोणत्या लेखकामुळे कादंबरी लेखनाला गती आली. ऑप्शन दिलेले आहे बाबा पदमजी, नासी फडके, हरिभाऊ आपटे किंवा वरील सर्व. तर हे बघा, वरील सर्व जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न दिलेला आहे की साताराचे छत्रपती प्रताप सिंग यांचे गेलेले राज्य
परत मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केला असा प्रश्न विचारलेला आहे आणि रंगो बापूजी काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो 60 प्रश्न आहे, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत। हे बघा माहिती दिलेली आहे की साताराचे छत्रपती प्रताप सिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजी यांनी प्रयत्न केले। ते छत्रपतीचे कारभारी आणि वकील होते आणि त्यांनी 13-14 वर्ष ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध कायदेशीर मार्गाने लढा दिला होता। पुढचा जे प्रश्न आहे की कोणत्या नदीला बिहाराचे दुखाश्रू म्हणतात, तर कोसी नदी काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। याचे कारण काय की या प्रश्नांचे योग्य उत्तर 1 कोसी आहे। कोसी नदीला तिच्या विनाशकारी पुरांमुळे बिहारचे दुःख किंवा बिहारचे अश्रू असे म्हटले जाते, कारण दरवर्षी येणारे पूर मोठ्या प्रमाणात नुकसान करतात। प्रश्न क्रमांक 31 आहे की एकाच खंडात सर्व रेखावृत्त असलेला खंड कोणता। आता हे बघा मित्रांनो याचे सुद्धा आन्सर जे आहे ते आन्सर की मध्ये चुकीचे दिलेले होते। आफ्रिका खंड काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। त्या ठिकाणी अंटार्क्टिका खंड दिलेले होते। विद्याभारतीचे जे पुस्तक आहे मित्रांनो त्या पुस्तकेमध्ये भरमार म्हणजे चुका केलेली आहे आन्सर की मध्ये। तुम्ही पाहू शकतात पेपर 1 ची पण पहा, पेपर 2 ची पण पहा, म्हणजे जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 5-5 आणि 7-7 उत्तर त्यांनी चुकीचे दिलेले आहे। ते तुम्ही नेमन अभ्यास करा। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक हे बघा प्रश्न दिलेला आहे की सर्व रेखावृत्तांचे एकाच खंडात असलेला खंड आफ्रिका आहे। आफ्रिका खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त या तिन्ही प्रमुख रेखावृत्ताचा भाग जातो। आफ्रिका या खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त या तिन्ही मुख्य रेखावृत्ताचा भाग जातो। ऑस्ट्रेलिया खंड फक्त विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे येते, म्हणून तिथे मकरवृत्त आणि विषुववृत्त दोन्ही आहेत पण कर्कवृत्त नाही। चला पुढचा प्रश्न आशिया संदर्भात दिलेला आहे बघा। आशिया खंडातून विषुववृत्त आणि कर्कवृत्त दोन्ही जातात पण मकरवृत्त जात नाही। आणि अंटार्क्टिका हा खंड पूर्णपणे दक्षिण गोलार्धात आहे, म्हणून तो विषुववृत्ताच्या दक्षिणेला येतो। पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 32 दिलेला आहे की कामचाटका हे एक डॅश डॅश आहे, तर काय आहे द्विकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 विचारलेला आहे की पाईन वृक्ष कोणत्या वनात आढळतो। 4 ऑप्शन दिलेले आहे। सूचीपर्णी आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। आता सूचीपर्णी म्हणजे काय, तर हे बघा पाईन वृक्ष सूचीपर्णी वनात आढळतो। हे वृक्ष प्रामुख्याने थंड, उपोष्ण आणि पर्वतीय प्रदेशात आढळतात, जिथे त्यांची पाने सुईसारखी असतात। ओके, पुढचा जे प्रश्न आहे विचारलेला आहे की सौदी अरेबिया या देशाच्या माध्यमातून कोणते वृत्त जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि कर्कवृत्त काय असणार आहे मित्रांनो आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे माहिती दिलेली आहे बघा सौदी अरेबियाच्या माध्यमातून कर्कवृत्त जाते। कर्कवृत्त विषुववृत्ताच्या उत्तरेस अंदाजे अंशावर आहे आणि ते सौदी अरेबियासह अनेक देशांमधून जाते। कर्कवृत्त हे एकमेव वृत्त आहे जे सौदी अरेबियातून जाते। विषुववृत्त हे सौदी अरेबियाच्या उत्तरेला आहे। मकरवृत्त हे दक्षिण गोलार्धात आहे आणि सौदी अरेबियातून जात नाही। प्रश्न क्रमांक 25 आहे की जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, अशा प्रकारे काय आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे। आणि कथील जे असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। माहितीचा स्रोत काय आहे, तर हे बघा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक इयत्ता 10वीच्या भूगोल, उद्योग व व्यापार या प्रकरणात मलेशिया कथील उत्पादनात प्रसिद्ध आहे अशी नोंद आहे। तसेच सामान्य भूगोल संदर्भात ग्रंथामध्ये हे सुद्धा दाखवलेला आहे। पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 36 विचारलेला आहे की उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचे खंड आहे, तर उत्तर अमेरिका हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे खंड असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे, कारण की उत्तर अमेरिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 3रा सर्वात मोठा खंड आहे। आशिया आणि आफ्रिका नंतर तो 3ऱ्या क्रमांकावर येतो। म्हणजे पहिला क्रमांक कोणता, तर आशिया, दुसरा क्रमांक आफ्रिका, तिसरा क्रमांक उत्तर अमेरिका, चौथा क्रमांक दक्षिण अमेरिका, 5वा क्रमांक अंटार्क्टिका, 6वा युरोप आणि 7वा ऑस्ट्रेलिया। पुढचा जे प्रश्न आहे की उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात कोणती वारे वाहतात, तर खमसीन काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। माहिती दिलेली आहे की उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात वाहणारे वारी खमसीन आहेत। तपशील अशी आहे की खमसीन हा एक उष्णकटिबंधीय वारा आहे जो उत्तर आफ्रिका विशेष इजिप्तमधील नाईल नदीच्या डेल्टा त्रिभुज प्रदेशात उन्हाळ्यात वाहतो। हा वारा गरम, कोरडा आणि धूळयुक्त असतो, मुळे उन्हाळ्यात हवामान खूप उष्ण असते। ओके, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न विचारलेला आहे की हे बघा जुगपीट्स हे डॅश डॅश पर्वतातील जमिनीचे सर्वोच्च शिखर आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि आल्प्स आपला काय असेल योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की जुगपीट्स हे आल्प्स पर्वतातील जमिनीचे सर्वोच्च शिखर आहे, त्यामुळे योग्य पर्याय 2 आल्प्स आहे।
जुगी पीट्स जर्मनीमधील सर्वाधिक उंच असलेले शिखर आहे, जे 2962 मीटर उंच आहे. आल्प्स पर्वत युरोपमधील ही एक प्रमुख पर्वतरांग आहे आणि जुगी पीट्सचा भाग या पर्वतरांगेत येतो. ब्लॅक फॉरेस्ट म्हणजे ही जर्मनीतील दुसरी महत्त्वाची पर्वतरांग आहे, परंतु जुगी पीट्स येथे येत नाही. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 39 विचारलेला आहे की पूर्ववाहिनी नदी पुढीलपैकी कोणती. आता पूर्ववाहिनी नदी तर हे बघा दामोदर आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पूर्ववाहिनी नदी म्हणजे दामोदर नदी. माहिती दिलेली आहे की हे बघा तुम्ही पाहू शकतात की दामोदर ही नदी पूर्वी वाहिनी असून ती बंगालच्या उपसागरात मिळते. तापी नदी ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला मिळते. नर्मदा ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला मिळते. आणि उल्हास नदी ही नदी महाराष्ट्रातील पश्चिम घाट रांगेतून उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 40 विचारलेला आहे की वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन असते. तर हे बघा स्थितांबर म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. स्थितांबर पृथ्वीच्या वातावरणाचा दुसरा थर आहे जो तापमानाच्या वर सुमारे 50 किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेला आहे. या थरात ओझोनचा थर आढळतो जे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांना शोषून घेतो. या थरात उंचीनुसार तापमान वाढते आणि हा थर जेट विमानाच्या उड्डाणासाठी आदर्श आहे. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, कारण की परीक्षेत तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, हे टेस्ट सोडवणे खूप गरजेचे आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 साठी. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा घटनाविरुद्ध व अवैध घोषित करण्याचे अधिकार कोणाला आहे. तर न्यायालय का असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक हे बघा, मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा घटनाविरोधी व अवैध घोषित करण्याचे अधिकार फक्त न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार आणि उच्च न्यायालय हे संविधानाचे रक्षक आहेत, त्यांना असे कायदे रद्द करण्याचा अधिकार असतो. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 42 की सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष कोण असतो. तर गृहमंत्री काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे बी असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 43 दिलेला आहे की भारतात एक महसुलाचे वितरण कोण करीत आले आहेत. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. भारतात कर महसुलाचे वितरण कोण करीत आहे. तर वित्त विभाग आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न दिलेला आहे की जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि मुंबई उपनगर आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 45 मेथेरॉन हे डॅश वस्तीचे उदाहरण आहे. तर हे बघा, मेथेरॉन हे डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. माहिती दिलेली आहे की मेथेरान हे डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण आहे. डोंगराच्या माथ्यावर वसलेली वस्ती असल्यामुळे तिला डोंगरमाथा वस्ती असे म्हणतात. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 46 वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती मृदा अपरिपक्व असते. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि पर्वतीय मृदा जी असते मित्रांनो ते अपरिपक्वीय मृदा असते. मृदेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे की पर्वतीय मृदा अपरिपक्व असते. या मृदेमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते आणि ती विशिष्ट प्रकारच्या पिकांसाठी योग्य असते. आता त्यानंतर अजून माहिती दिलेली आहे की पर्वतीय मृदा ही मृदा हिमालयासारख्या पर्वतीय प्रदेशात आढळते आणि सेंद्रिय पदार्थाच्या समृद्ध असते, ज्यामुळे ती कॉफी, चहा आणि विविध फळांसारख्या पिकांसाठी योग्य आहे. मातीमध्ये हवामानातील प्रक्रियेचा प्रभाव जास्त असल्याने ती अपरिपक्व असते. आणि त्यानंतर रेगूर मृदा म्हणजे काय, तर हे बघा, याला काळी माती किंवा कापासाची माती असेही म्हणतात आणि ती परिपक्व आणि सुपीक मानली जाते. वालुकामय मृदा ही वाळवंटी आणि शुष्क प्रदेशात आढळणारी माती आहे आणि तांबडी मृदा या मातीत लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त असते आणि ती देखील परिपक्व मानली जाते. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 47 पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते. 4 ऑप्शन दिलेले आहे. वुड्रो विल्सन काय असेल, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. कारण की पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन हे होते ते 1913 ते 1921 या काळात राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी अमेरिकेला युद्धात नेण्याचे धोरण स्वीकारले. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 48 की कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे कलकत्ता काय असणार आहे, आपलं बरोबर
उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, माहिती दिलेली आहे की अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश कलकत्ता या न्यायालयाच्या कक्षेत होतो, कारण की कलकत्ता उच्च न्यायालय याचे अधिकार क्षेत्र पश्चिम बंगाल राज्य आणि अंदमान निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशावर आहे। पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नाही, तर हे बघा आर्य समाज जे असणार आहे ते क्रांतिकारी संघटना या ठिकाणी नसणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 50वा प्रश्न दिलेला आहे की अवकाशातील ताऱ्याच्या समूहाला डॅश डॅश असे म्हणतात। दीर्घिका उत्तर दिलेलं आहे मित्रांनो आन्सर की मध्ये, परंतु आम्ही या संदर्भात सुद्धा रिसर्च केलेला आहे, तर तारका मंडल आपला काय या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की दीर्घिका असो किंवा आकाशगंगा असो हे एकच अर्थ असणार आहे। मित्रांनो माहिती आपण दिलेली आहे, तुम्ही माहिती पाहू शकतात की म्हणून प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते तुम्ही कोणत्याही बुकमधून प्रश्न पाहत आहोत किंवा कोणत्याही म्हणजे तुम्ही क्वेश्चन सेटमध्ये ते प्रश्न पाहत आहोत मित्रांनो, तर ते कन्फर्म करून त्याचे उत्तर पाहत राहा, कारण की मी एक पुस्तक वाचत होतो मित्रांनो, त्या पुस्तकामध्ये जवळपास एक आन्सर कीमध्ये 7 ते 8 प्रश्न त्यांनी चुकीचे दिलेले आहे। प्रिंटेड पुस्तक आहे, एक फेमस म्हणजे बुक डेपोचे ते पुस्तक असणार आहे। हे बघा, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला तारका समूह असे म्हणतात। जेव्हा तारे एका विशिष्ट नमुन्यात एकत्र येतात तेव्हा त्यांना तारका समूह म्हणतात, जसे की सप्तर्षी किंवा व्याध। तारका समूह रात्रीच्या आकाशात तारे एकत्र होऊन एक विशिष्ट आकार तयार करतात, ज्याला तारका समूह म्हणतात। आता आकाशगंगा काय असते, तर बघा गॅलेक्सी ही अब्जवधी ताऱ्यांच्या आणि त्यांच्या ग्रहांचा खूप मोठा समूह असतो, ज्यामध्ये आपला सूर्यमालेचाही समावेश आहे। त्यानंतर तेजोमेघ हे काय आहे, हा वायू आणि धूळ यांचा एक मोठा ढग असतो, तो तेजोमेघ म्हणून ओळखला जातो। यातून नवीन तारे जन्माला येतात। आणि दीर्घिका म्हणजे काय, तर दीर्घिका गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र बांधलेल्या अब्जवधी ताऱ्यांचे समूह होय, ज्याला मंदकिनी किंवा आकाशगंगा असेही म्हणतात। प्रत्येक दीर्घिका एक स्वतंत्र विश्व असते आणि सूर्यमाला ही आपल्या आकाशगंगा या दीर्घिकेतील एक छोटा भाग आहे। प्रश्न क्रमांक 51 आहे की हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखला जातो। हरियाणातील अंबाला शहर आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील नाही, तर ऑप्शन क्रमांक 1 विज्ञान काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 52 आहे की मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता, तर हे बघा साग काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन चीनच्या जगात क्रमांक लागतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। पहिला क्रमांक लागतो चीनचा, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 54 दिलेला आहे की सूर्य आणि लघु ग्रहाच्या पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना डॅश डॅश असे म्हणतात, अंतर्ग्रह असे म्हणतात। माहिती दिलेली आहे, हे बघा सूर्य आणि लघु ग्रहांच्या पट्ट्या यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात। अंतर्ग्रह म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह, ज्यांचा आकार लहान असून त्यांची रचना खडकांची आहे। अंतर्ग्रह ओके, अंतर्ग्रह हे सूर्य आणि लघु ग्रहांच्या पट्ट्यांच्या दरम्यान असलेले ग्रह आहेत। यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांचा समावेश होतो। बहिर्ग्रह म्हणजे काय, तर हे बघा या ग्रहाच्या पट्ट्याच्या पलीकडे ग्रह आहेत, यामध्ये गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचा समावेश होतो। ओके, पुढचा जे दिलेला आहे की उपग्रह काय आहे, तर हे बघा उपग्रह हे ग्रहाभोवती फिरणारे नैसर्गिक किंवा कृत्रिम फिरणारे आहेत आणि ब्रह्मपुत्र हे एक नदीचे नाव आहे, यांच्या ग्रहाशी काहीही संबंध नाही। प्रश्न क्रमांक 55 दिलेला आहे की नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचे नियुक्त प्रमुख कोण असतो, तर आयुक्त असतो। ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे। खूप इम्पॉर्टंट आपण हे प्रश्न पाहत आहोत मित्रांनो, हे टेस्ट नंबर 1 आहे। अशाच प्रकारचे आपण 2-3 टेस्ट तर घेणार आहोत मित्रांनो परीक्षेपूर्वी, कारण एक म्हणजे जे प्रश्न आपण या ठिकाणी म्हणजे ऍड केलेले आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये, तसेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली, जनक्का शिंदे आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 57 दिलेला आहे की अक्षांश काय म्हणतात, म्हणजे 90 अंश अक्षांशास काय म्हणतात, तर ध्रुव म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव। ओके, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 58 दिलेला आहे की जगातील सर्वात जास्त क्षारतेचा समुद्र कोणता, तर मृत समुद्र आपल्याला माहित आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला डॅश डॅश म्हणतात, विक्रम संवत म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे। आणि
रासपुतीन हा डॅश डॅश महंत होता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. सर्बियन महंत होता. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण एकूण 60 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. म्हणजे टेस्ट क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहिलेत आहोत आणि अशाच प्रकारचे सेम टू सेम प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे. कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तेच डिफिकल्टी अनुसार आपण प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहे मित्रांनो. आणि खूप मेहनत करून आपण हे प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्यासाठी 399 मध्ये येथे संपूर्ण डेटा परीक्षेसंदर्भात ॲड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता हिंदी नोट्स, हिंदी क्वेश्चन सेट, मराठी नोट्स, मराठी क्वेश्चन सेट, बालमानसशास्त्र क्वेश्चन सेट, इतिहास आणि भूगोल परिसर अभ्यासचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला फक्त 399 मध्ये भेटत आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला कोणतीही वस्तू पाहिजे या बॅनर मधली तर तुम्ही ते परचेस करू शकता. ते स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकतात मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेस्ट नंबर 2 मध्ये.